मी शमिका, आईच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पॉपलेट फ्राय बनवणार आहोत. हे बघा, मी कोलनीकडनं साफ करून आणले. आता ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि थोडं थोडं साफ करावं लागतंच आपल्याला. हे बघा, असं स्वच्छ हे सगळं काढून, हे काळं आहे ना मेन, हे काळं काढायचं, तर ते कडू लागतं. हे बघा, हे काळं असतं ना, हे सगळं काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेते आता. हे बघा, पापलेट स्वच्छ धुवून घेतले. तर आपण त्याला असं कट करून घेऊया. असे कट मारून घ्यायचे, मसाला छान लागतो. हे बघा, असे कट मारून घ्यायचे, मसाला छान लागतो. हे बघा, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मसाला, चवीनुसार मीठ टाकते. थोडीशी ग्रीन चटणी टाकते. त्याच्यामध्ये आंबट वगैरे सगळं आहे, ते मस्त मिक्स लावून घ्यायला, मिक्स करून. बघा, मसाला एकदम मस्त छानसा लावून घेतलाय. आता पीठ आणि रवा लावायचा. बघा, पीठ आणि रवा, 2 चम्मच पीठ घेतले तांदळाचं, 2 चम्मच रवा घेतला, मीठ आणि थोडासा मसाला. आता आपण मच्छी लावून घेऊया. असं कोट करून घेऊया चांगलं. असं कोट करून घेऊया चांगलं. गॅस लावते आणि टाका. पॅन गरम झाले, सोडून देते. ही बघा, एक साईड आपली मस्त छान भाजलेली बघा, ती मस्त. तेल थोडंच टाकलं, तेल जास्त नाही टाक. या साईडने थोडंसं तेल टाकून घेते. स्लो मीडियमवरती जरा चांगली खरपूस भाजून घ्यायची. हे बघा, आपली मच्छी फ्राय मस्त एकदम सुट्टी झालेली आहे. हे बघा, गॅस बंद करून देते मी. हे बघा, पापलेट आपले खाण्यासाठी तयार आहेत. टमॅटो, लिंबू, मस्तपैकी एकदम लिंबू पिळून पापलेट खाण्यासाठी आपलं तयार आहे. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.